नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा जो काल सिलेबस आयोगाने अपलोड केला. त्या संदर्भात नेमकं कोणते कोणते चेंजेस झालेत ते आज आपण डिटेल बघणार आहोत. मित्रांनो, चेंजेस असे काय भरपूर काय झालेले नाही आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा की मी एकदम म्हणजे जिम्मेदारीने हे स्टेटमेंट करतो आहे की चेंजेस कोणत्याही प्रकारचे म्हणजे जास्त ड्रास्टिक काहीच चेंजेस मला आढळून नाही आले. फक्त आयोगाने जे काही जुन्या सिलेबसमध्ये संदिग्ध गोष्टी होत्या, काही असे पॉईंट होते की जे पॉईंट पेपर नंबर 2मध्ये आहे तेच पॉईंट पेपर नंबर 3मध्ये होते आणि तेच पॉईंट पेपर नंबर 4मध्ये होते. आयोगाने ते मात्र पॉईंट कमी केलेले आहेत. सेकंड म्हणजे जुना जो सिलेबस होता तो खूप संदिग्ध होता. जास्त विद्यार्थ्यांना त्याच्या माध्यमातून क्लॅरिटी येत नव्हती. ती आयोगाने मला वाटतं ती भरपूर प्रमाणात त्याच्यावर काम केलेलं आहे की ज्या पद्धतीने हा नवीन सिलेबस किंवा तुम्ही बघताल तर जसं पॉईंट वाईज डिफाईन केला आहे आणि जुना सिलेबस जर तुम्ही त्याच्या बाजूला ठेवला तर तुम्हाला कळून येईल खरंच आयोगाने मेन्स एक्झाम सोपी केली आहे. त्याचं कारण असं की जुन्या सिलेबसमध्ये काही गोष्टी म्हणजे क्लिअरच होत नव्हत्या. थोडक्यात सांगायचं झालं तर भारताच्या स्वातंत्र्याचा उठाव आणि त्या संबंधित महत्त्वाच्या व्यक्ती. आता त्या संबंधित महत्त्वाच्या व्यक्ती ह्या गोष्टीमध्ये कोणत्या कोणत्या व्यक्ती येत आहेत हे डिफाईन होत नव्हतं. म्हणजे जर कुणाला एक्सपिरियन्स असेल किंवा ज्यांनी 1-2 मेन्स दिले त्याला नेमकं एक आवाका येऊन जायचा की ते कोणत्या कोणत्या व्यक्ती आहेत. सामान्यतः गांधीजी, नेहरू वगैरे हे सगळ्यांनाच माहिती असतात, पण आणखी बी भरपूर कोणी अशी व्यक्ती आहेत की त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं योगदान दिलेले. ते नवीन सिलेबसमध्ये आयोगाने त्या पॉईंटला डिफाईन केलं आहे. म्हणजे क्लॅरिटी आणली की त्या पॉईंटमध्ये कोणते कोणते मुद्दे येणार आहेत आणि त्या पॉईंटमध्ये तुम्ही काय काय अभ्यास करायचा आहे आणि काय काय तुमच्याकडून आयोगाला अपेक्षित आहे. त्यामुळं नवीन मुलांना ह्या इथून पुढच्या राज्यसेवा मेन्समध्ये मला तरी वैयक्तिक असं वाटतं की नक्कीच फायदा होईल. त्याचं कारण असं की सिलेबसमध्ये क्लॅरिटी आली आहे की तुम्हाला नेमकं कळेल की एक्झॅक्ट आपल्याला स्टडी कसा करायचा आहे, आयोगाला अपेक्षित काय आहे. आणि जर तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर जे मुलं म्हणायचे की राज्यसेवा कोणत्या एक फ्रेममध्ये क्वेश्चन टाकत नाही, कुठले बी क्वेश्चन टाकते, तर आत्ताचा जर तुम्ही सिलेबस व्यवस्थिशीर केअरफुली जर वाचला तर तुम्हाला ते कळून येईल की आयोग हा सिलेबस प्रिफर करत होतं. त्यामुळे तसे क्वेश्चन येत होते आणि त्यांनी आता सगळे पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड केले. त्यामुळे मला नाही वाटत की आता इथनं पुढं तरी आयोगाचे क्वेश्चन हे एका फ्रेमच्या बाहेर असतील. त्यामुळे ती एक आपल्यासाठी एक प्लस पॉईंटच ठरणार आहे. तर बघूयात आपण. मुळात म्हणजे त्यांनी वरच मेन्शन केलं की 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 या 4 विषयाच्या प्रश्नपत्रिकाचे अभ्यासक्रम आधारित करण्यात आले आहेत असून पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2 मराठी व इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकाच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच परीक्षा योजनेत बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच मित्रांनो, पेपर क्रमांक 1, 2, 3, 4 ह्याच्यामध्येच बदल करण्यात आला आहे, बाकी कुठंही बदल करण्यात आलेला नाही. आता परीक्षाची योजना तर मित्रांनो सेम आहे. परीक्षाची योजना तीच आहे की लेखी परीक्षा 800, गुण मुलाखत 100 आणि प्रश्नपत्रिकाची संख्या 6. हे सर्व तुम्ही वाचून घ्या कारण आहे तसंच आहे की ऑब्जेक्टिव्ह पेपर 150 मार्काला 4, एकंदरीत 900 मार्काची एक्झाम. सेकंड आपण डायरेक्टच आता सिलेबसला चालू करूया. पेपर क्रमांक 1 मला ही गोष्ट खूप अधोरेखित करावीशी वाटते की तिथं मेन्शन केलेलं एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणत्याही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल. विविध विषयातील उमेदवाराच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे. म्हणजे खूप तुम्हाला PhD करायची गरज नाही, म्हणजे एक अभ्यास न करताही तुम्ही असं उत्तर देऊ शकतात, असाच पद्धतीचा हा सिलेबस आहे असं आयोगाचं म्हणणं आहे. माझं नाही, कारण एवढा अभ्यास करून जर मुलं नापास होते ते म्हणजे याचा अर्थ असा होतो की ते सुशिक्षित नाहीत. असो मित्रांनो, इतिहासामध्ये की जो फर्स्ट पॉईंट आहे की ब्रिटिश सत्तेचं भारतात स्थापना, हा पॉईंट मित्रांनो ओल्ड सिलेबसमध्ये 1.2 मध्ये दिलेला होता. तोच त्यांनी एक जागा त्याची वर घेतली आहे आणि सेम हाच डाटा आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन, प्रमुख भारतीय सत्ताविरुद्ध युद्धे, तैनाती फौज धोरण, खालसा करण्याचे धोरण आणि 1857 पर्यंतची ब्रिटिश सत्तेची रचना.
हा सेम पॉईंट आहे, याच्यामध्ये कोणताही बदल न झाला. पॉईंट 1.2 आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास बी सेम तोच पॉईंट आहे जुन्या सिलेबसमध्ये बी, त्याच्यात कोणताही बदल झालेला नाही. तर हा प्रबोधनाचा काळ, ह्याला खूप चांगल्या प्रकारे आयोगाने डिफाईन केलं आहे. कारण प्रबोधनाचा काळ हा सब पॉईंटमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगितलं की सामाजिक सांस्कृतिक बदल ह्याच्यामध्ये काय काय येतं आहे. कारण अगोदर काय असायचं की त्यांनी एकच टायटल दिलेलं होतं सामाजिक संस्कृती, आणि त्याच्यामध्येच सर्व काही इनबिल्ट होतं. मग त्यामुळे तुम्ही मग ॲनालिसिस करायचं तर ह्याच्यामध्ये त्यांनी योग्य दिलं आहे की सामाजिक सांस्कृतिक बदल, ख्रिश्चन मिशनरी बरोबर संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाची भूमिका, अधिकृत सामाजिक सुधारणाचे उपाय 1828 ते 1857, सामाजिक धार्मिक सुधारणाच्या चळवळी, ब्रह्म समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, थिओसॉफिकल सोसायटी. तसेच 1.3.2 शीख तसे मुस्लिम धर्मियातील सुधारणा चळवळी, डिप्रेस क्लासेस मिशन, ब्राह्मण्येतर चळवळ व जस्टिस पार्टी. जो 1.4 आहे वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था. मित्रांनो, हा पूर्णपणे पॉईंट नवीन टाकला आहे त्यांनी. म्हणजे त्यातला डाटा तर आपण ऑलरेडी स्टडी केलेलाच आहे, तो काही नवीन नाही. परंतु जे टायटल आणले त्यांनी वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था, हे मात्र नवीन आणलेले. जुन्या सिलेबसमध्ये असं कोणताही प्रकारचा तिथं उल्लेख नव्हता. तर त्याच्यामध्ये कोणते पॉईंट अंतर्भूत आहेत? व्यापारी टप्पा, संपत्तीचे वहन, दादाभाई नौरोजी यांचे संपत्ती वहन सिद्धांत, अनौद्योगिकरण, भारतीय हस्त उद्योगांचा ऱ्हास, भारतीय कृषी व्यवस्थेचे वाणिज्यीकरण, आधुनिक उद्योगाचा उदय, भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका, ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन, टिळक स्वराज्य निधी फंड व गोखले यांचे योगदान. मित्रांनो, हे जर तुम्ही पॉईंट बघितले तर हे तुम्ही सर्वांनी आपण अभ्यासलेलेच आहेत. त्यामुळं जरी त्यांनी टायटल थोडं शब्दाची खेळ केलेला असो, मागं पुढे घेतलेले असतील, पण सिलेबसमध्ये हे पॉईंट अगोदर बी मेन्शन होते. पण ते फरक एवढाच होता की ते हिडन होते, म्हणजे आपल्याला लवकर ते समजून येत नव्हते. ते आता त्यांनी एकदम स्पष्टपणे मांडलेलं आहे. 1.5 भारतीय राष्ट्राचा उदय आणि विकास. त्याच्यामध्ये पॉईंट कोणते? सामाजिक पार्श्वभूमी, राष्ट्रीय संघटनाची स्थापना, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीसाठी वृत्तपत्रे, शिक्षण यांची भूमिका, 1857चा उठाव, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, इंडियन नॅशनल काँग्रेस, मावळ गटांचा काळ, झाल गटांची वाढ, बंगालची फाळणी आणि होम रूल चळवळ. आता ह्या संबंधित महत्त्वाच्या व्यक्ती, ह्या जुन्या सिलेबसमध्ये फक्त महत्त्वाचे व्यक्ती हा टायटल होता. तर आता त्यांनी ते महत्त्वाचे व्यक्ती कोणचे ते डिफाईन केले. ते म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, A.O. ह्यूम, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, ॲनी बेझंट, अरविंद घोष, बाळा गंगाधर टिळक, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, ह्याचा असा अर्थ होतो की आपण हे जुन्या सिलेबसमध्ये हे वाचले नाही का, आपण पॉईंट वाचले मित्रांनो. फक्त ह्यांनी काय केलं आहे, जस्ट त्यांना एलॉबरेट करण्याचा प्रयत्न केला आहे. जो जुना सिलेबस होता त्याच्यामध्ये जे काय म्हणजे त्यांनी व्यवस्थितशीर डिफाईन केलेलं नव्हतं, त्या गोष्टी त्यांनी स्पष्ट ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे, दुसरं काही नाही. 1.6 ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले प्रसिद्ध उठाव. आता हे उठाव एकदम म्हणजे जुन्या सिलेबसमध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर एकदम म्हणजे एक छोट्या टायटलमध्ये टाकलेले होते. त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या उठावाचा अंतर्भाव आहे हा स्पष्टपणे उल्लेख होत नसायचा. पण आता नवीन सिलेबसमध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला आहे. ते 1.61मध्ये काय म्हणत आहे की शेतमजुरांचा उठाव, आदिवासींचे उठाव, त्याच्यामध्ये राघोजी भांगरे, उमाजी नाईक इत्यादी आदिवासीच्या चळवळी. तर 1.62मध्ये क्रांतिकारी चळवळी, महाराष्ट्रातील बंड, वासुदेव फडके, अभिनव भारत, बंगाल, पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ, अमेरिका व इंग्लंडमधील भारतीय क्रांतिकारी चळवळी व आझाद हिंद सेना. तर 1.6.3मध्ये काय सांगत आहे की साम्यवादी डाव्या चळवळी, साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, काँग्रेस, समाजवादी पार्टी, ट्रेड युनियन चळवळी. म्हणजे मित्रांनो, हे जे पॉईंट आहेत ह्या सिलेबसमध्ये मेन्शन होते, परंतु त्याला आता त्यांनी एकदम म्हणजे वेगळ्या वेगळ्या टायटल खाली त्यांनी डिफाईन केलं आहे, जेणेकरून सर्व मुलांना एक असं क्लॅरिटी येईल किंवा हा पॉईंट वेगळा आहे, तो पॉईंट वेगळा आहे. त्यामुळे त्यांनी मला तरी वाटतं नवीन सिलेबसमध्ये जास्त क्लॅरिटी आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर नवीन सिलेबसमध्ये 1.7 गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
ते समस्ये संबंधात दृष्टिकोन. आता हे पाहायला गेलं तर जुन्या सिलेबसमध्ये 1.6मध्ये गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ, बस एवढ्या टायटलमध्ये हे सगळं काय मेन्शन होतं. त्याच्यामध्ये मग त्या साम्यवादी चळवळीसुद्धा त्यात इनबिल्ट होत्या. शेतकऱ्यांचे उठाव किंवा कामगारांचे उठाव ते पण ह्याच्यामध्येच बिल्ट होते. त्यामुळे आता ह्या पॉईंटला त्यांनी एकदम व्यवस्थितशीर डिवाईड केलं आणि त्याला चांगलं डिफाईन केलं आहे. तर ते काय काय आहेत सब पॉईंट बघूया आपण. गांधीजीचे नेतृत्व, प्रतिकाराचे तत्त्व, गांधीजीच्या लोक चळवळी, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, फैजपूर येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1936, वैयक्तिक सत्याग्रह, चले जाव चळवळ, संभाजी आणि अस्पृश्य निर्मूलन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्याच्या समस्याबाबतचा दृष्टिकोन, जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरिता चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन, गांधीजींचा दृष्टिकोन, इतर प्रयत्न, संयुक्त पक्ष, युनियनिस्ट पार्टी व कृषक प्रजा पार्टी, राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग, संस्थातील जनतेचा चळवळी. म्हणजे तेच म्हणजे जुन्या सिलेबसमध्ये हे सर्व काय पॉईंट मेन्शन होते. 1.8 काय म्हणते की ब्रिटिश प्रशासन आधीन घटनात्मक विकास, हा नवीन पॉईंट आला आहे. अगोदर फक्त 1909 म्हणजेच मोर्लेमेंटो सुधारणा आणि 1919 म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा ह्यांचा उल्लेख होता. पण त्या वरचा भारतीय परिषद कायदा आहे 1861, भारतीय परिषदेत कायदा 1892, ह्या 2-3 कायद्यांचा उल्लेख नव्हता. परंतु आपण तो स्टडी करत होतो, तुम्ही बी तो सर्वांनी स्टडी केलेलाच असेल. त्यामुळे एवढं विशेष काय त्याच्यामध्ये बदल मला नाही वाटला. आता 1.9 सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी, हा पण होता. परंतु ह्याच्यामध्ये फक्त एवढंच होतं की हे स्पेशल टायटलच्या अंडरमध्ये हा पॉईंट नव्हता, तो एक सब पॉईंट म्हणून जुन्या सिलेबसमध्ये होता. तर आत्ता नवीन सिलेबसमध्ये त्याला एक स्पेशल पॉईंट म्हणून त्यांनी मेन्शन केलं. तर त्याच्यामध्ये मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ, सर सय्यद अहमद खान, अलीगड चळवळ, मुस्लिम लीग, अली बंधू, इक्बाल, जिन्ना, हिंदू महासभेचे राजकारण. आता 1.10मध्ये सत्तेच्या हस्तांतरांकडे, त्याच्यामध्ये काय, ऑगस्टच्या घोषणा 1940, क्रिप्स योजना 1942, वेवेल योजना 1945, कॅबिनेट मिशन योजना 1946, माउंटबॅटन योजना 1947, भारत स्वातंत्र्य कायदा 1947. मित्रांनो, हे जुन्या सिलेबसमध्ये सेम मेन्शन होतं, फक्त ते गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ ह्या पॉईंटमध्ये 1.6 म्हणजे जुन्या सिलेबसमधला 1.6 जो आहे त्याच्यामध्ये हे मेन्शन होतं. त्यालाच त्यांनी डिवाईड केलं आहे आणि जस्ट एक नवीन टायटल म्हणजे सत्तेच्या हस्तांतरांकडे ते घेऊन आले आणि त्याच्यामध्ये ते डिफाईन केले. आता 1.11 स्वातंत्र्योत्तर भारत, हा सेम पॉईंट आहे, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात नाही आला. 1.12 महाराष्ट्राचे निवडक समाजसुधारक. मित्रांनो, ह्याच्यामध्ये मात्र त्यांनी खूप प्रकारे बदल करण्यात आलेला आहे. तो म्हणजे असं की जुन्या सिलेबसमध्ये खूप कमी प्रमाणात जे समाजसुधारक होते ते सांगितलेले होते. आय थिंक मला वाटतं एक 16 का काहीतरी जुन्या सिलेबसमध्ये समाजसुधारक सांगितलेले होते. आणि आत्ता नवीन सिलेबसमध्ये जे महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक या टायटलखाली जे समाजसुधारक दिलेत ते एकंदरीत 33 का काहीतरी 33च आहेत. तर म्हणजे वाढवण्यात आलेले आहेत. परंतु जुन्या सिलेबसमध्ये जरी ते मेन्शन नसले तरी ते मेन्सला आपण अभ्यास त्यांचा करतच होतो. आता थोडक्यात सांगायचं झालं तर तेलंग झाले, भाऊदाजी लाड झाले, बाळशास्त्री जांभेकर झाले, हे किंवा परांजपे झाले, ह्यांचा सर्वजण मुलं अभ्यासच करत होते. त्यामुळे विशेष काय त्याच्यामध्ये काय असं खूप काय बदल झाला असं म्हणता येणार नाही. तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा ह्या पॉईंटमध्ये थोडं म्हणजे त्यांनी बदल केलेला आहे. तो म्हणजे काय, त्यांनी फक्त काही नाव सांगितलेत. आता कनेरी बेट झालं, एलिफंटा झालं, अजिंठा झालं, वेरूळ येथील लेणी झालं, लोणार सरोवर झालं, महाराष्ट्रातील किल्ले इत्यादी. मग हे प्रायोगिक कला, नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत, लोककला, लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड, इतर लोकनृत्य, दृश्यकला, वास्तुरचना, चित्रकला, वास्तुशिल्प, उत्सव, महाराष्ट्राचा सामाजिक आणि मानसिक विकास, वाङ्मय व संत वाङ्मयाचा प्रभाव, भक्ती, दलित, नागरी व ग्रामीण वाङ्मय ह्यांचं मित्रांनो ऑलरेडी जुन्या सिलेबसमध्ये अंतर्भाव होता. त्यामुळं हा बी काय बदल म्हणता येणार नाही. आता महाराष्ट्राचा भूगोल. आता भूगोलमध्ये काय आहे, विशेष संदर्भ महाराष्ट्र. तर त्यांनी काय सांगितलं आहे 2.1मध्ये भूरूपशास्त्र. तर ह्याच्यामध्ये जेवढे काय पॉईंट मेन्शन केलेत हे खूप चांगल्या पद्धतीने, मला तरी वाटतं की भूगोल हा विषय त्यांनी एकदम व्यवस्थितशीर मांडणी करण्याचा प्रयत्न केला. कारण सुदूर संवेदना झालं, ह्या असे काही घटक आहेत भूगोलमध्ये
की ते मुलांना जास्त त्याचा आवाका येत नव्हता. किंवा कृषी झालं की त्यामध्ये कोणचे पॉईंट करायचे आहेत, कारण कृषी एक ॲग्रिकल्चरच्या डिपार्टमेंटचे मुलं सोडले तर समजा इंजिनिअरिंग झालं, आर्ट्सचे झाले, तर त्यांना एक आवाका कळत नसायचा की कृषीमध्ये काय काय अभ्यासायचं आहे. तर आता मात्र आयोगाने ते व्यवस्थिशीर मेन्शन केलं की कृषीमध्ये कोणचे कोणचे पॉईंट, किंवा भूरूपशास्त्र झालं, किंवा हवामानात झालं, किंवा मानवी भूगोल, ह्याच्यामध्ये नेमके कोणते कोणते पॉईंट आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि ते कशा पद्धतीने अभ्यासायचे आहेत हे आयोगाने मेन्शन केले. तर भूरूपशास्त्र तर जुन्या सिलेबसमध्ये हा पॉईंट होता, तो फक्त पॉईंट 2.1मध्ये प्राकृतिक भूगोल ह्या नावाखाली हा पॉईंट होता. तर तो नवीन सिलेबसमध्ये त्यांनी नावाचे बदल करून भूरूपशास्त्र या अंतर्गत. फरक एवढाच आहे की हे जे कटक झालं, पठारी प्रदेश झालं, कुंभगर्ता झाले, धबधबे झाले, उष्ण, पाण्याचे झरे, पुळण, असे छोटे छोटे शब्द आयोगाने आता मेन्शन करायला लागले ह्या नवीन सिलेबसमध्ये. पहिल्या सिलेबसमध्ये एकदम सबटायटल टाकायचे, मग त्याच्यामध्ये आपणच समजून घ्यायचं की ह्याच्यामध्ये काय काय येणार आहे. तर हवामानशास्त्र बी तसंच आहे, फक्त जुन्या सिलेबसमध्ये काय होतं, भूगोल व कृषी ह्या घटकामध्ये हवामानशास्त्राचा अंतर्भाव होता. तर आता नवीन सिलेबसमध्ये त्यांनी काय केलं आहे की जे भूगोलचा घटक आहे, कोर भूगोल, त्याच्यामध्ये हवामानशास्त्राला टाकण्यात आलेलं आहे. तर मानवी भूगोल 2.3 हा मात्र मला थोडा नवीन वाटला, कारण ह्याच्यामध्ये मानवी भूगोलातील विचारधारा, संभववाद, शक्यतावाद, असंभववाद, अशक्यतावाद, थांबा व पुढे जा, विचारधारा, विकास आणि संकल्पना, ही जी मित्रांनो हायलाईट करण्यात आलेली आहे जी लाईन, ती ह्या सर्व PDF जेवढे हायलाईट केलेले आहेत ना त्याच्यामध्ये थोडंफार बदल आहे, आणि जे हायलाईट नाहीत ना त्याच्यामध्ये बिलकुल कोणताही प्रकारचा बदल नाही. ते ऑलरेडी जुन्या सिलेबसमध्ये बी मेन्शन होते. तर मानवी वसाहत, तर नागरी वसाहत, स्थळ, जागा, प्रकार, आकार, अंतरे व त्यांची रचना, ग्रामीण नागरी वस्त्यामधील समस्या, ग्रामीण नागरी झालर, किनारा क्षेत्र, नागरीकरणाची प्रक्रिया, नागरी प्रभाव क्षेत्र, प्रादेशिक विकासातील असंतुलन. म्हणजे अगोदर बी मित्रांनो हे पॉईंट ऑलरेडी मेन्शन होते. ते जुन्या सिलेबसमध्ये 2.3 आणि 2.5 म्हणजे महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल ह्या घटकामध्ये त्या गोष्टींचा अंतर्भाव होता. तर नवीन सिलेबसमध्ये त्यांनी त्या घटकाला डिवाईड करून एकदम व्यवस्थिशीर डिफाईन करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला ना आम्हाला सर्वांनाच क्लॅरिटी येईल. तर 2.4 काय आहे, तर आर्थिक भूगोल, महाराष्ट्राचा विशेष संदर्भात. आर्थिक भूगोल हा पॉईंट खूप चांगल्या प्रकारे, पॉईंट 2.4 हा खूप चांगल्या प्रकारचा एक्सप्लेन करण्यात आलेला आहे. जुन्या सिलेबसमध्ये महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल ह्या टायटल खाली काय पॉईंट असे म्हणजे एकदम कसं काय एक धडा, एक चॅप्टर आहे असा सिलेबस मेन्शन केलेला होता. त्याला कोणत्याही प्रकारचं व्यवस्थिशीर टायटल वाईज डिफाईन केलेलं नव्हतं की ह्या पॉईंटमध्ये काय येणार आहे, त्या पॉईंटमध्ये काय येणार आहे. तर तीच कमतरता भरून काढण्याचा मला वाटतं इथं प्रयत्न केला आहे. एकदम व्यवस्थिशीर आर्थिक व्यवसायामध्ये काय काय अभ्यासायचं आहे, मासेमारी व मत्स्य व्यवसायामध्ये तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे, खनिज व ऊर्जा संसाधने ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे, वाहतूक, पर्यटन, ज्ञानधिष्ठित आर्थिक व्यवसाय. आता हा पॉईंट मला थोड्या प्रमाणात नवीन वाटला की ज्ञानधिष्ठित आर्थिक व्यवसाय, त्याला ऋणपरमाणू संबंधित इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र म्हणजेच IT पार्क, भारतातील सिलिकॉन व्हॅली माहिती तंत्रज्ञान केंद्र, संगणक व जैवविज्ञान CTBT, भारतीय संशोधन विकास संस्थेत रिसर्च अँड डेव्हलपमेंटची भूमिका. हा पॉईंट थोड्या प्रमाणात नवीन आहे, पण तो पण जुन्या सिलेबसमध्ये कुठं ना कुठं त्याचा रिलेट व्हायचं, कुठं ना कुठं ते अंतर्भूत होता. आता 2.5 काय, लोकसंख्याचा भूगोल, हा पॉईंट ॲज इट इज जुन्या सिलेबसमध्ये होता. त्यामध्ये काय मित्रांनो, आपण हे PDF प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठी व्हिडिओ बनेल. त्यामुळं काही गोष्टी ज्या चेंजेस झाल्या त्याच्यावरच आपण डिस्कस करू. बाकी तुम्ही वाचून घेतलं तरी तुम्हाला समजून जाईल. पॉईंट 2.6 काय आहे, पर्यावरणीय भूगोल. आता पर्यावरणीय भूगोलमध्ये काय आहे, ॲज इट इज फक्त जे गॅसेस आहेत हे CO2, CO, CH4, CFC, NO, ह्या जुन्या सिलेबसमध्ये हे गॅस डिफाईन केलेले नव्हते. फक्त मिथेन आणि हरितगृह परिणाम असं काही 1-2-3 टायटल टाकलेले होते, आणि त्याच्यावर मग आपण समजून घ्यायचं की नेमकं मग काय ह्याच्यावर अभ्यासायचं आहे, आणि ते आपण सर्व
अभ्यासात पण होतो. आता 2.7 हा मला खूप सर्वात महत्त्वाचा वाटतो. त्याचं कारण असं की ह्या सिलेबसचं किंवा ह्या पॉईंटचं मार्केटमध्ये मटेरियल खूप कमी अवेलेबल व्हायचं. जेव्हा समजा तुम्ही जेव्हा मेन्सला जाता तेव्हा तुम्हाला हे कळेल की बुवा ह्या पॉईंटचं आणि मुलं मग काय किंवा मटेरियलसुद्धा अवेलेबल झालं तर ते अंडरस्टँडिंग करण्याला खूप हार्ड जायचं. कारण नेमकं मेन्शन नसायचं की नेमकं ह्याच्यामध्ये काय पाहिजे, किंवा समजा माहीत बी जरी असेल तर त्याचं खूप किचकटपणा असायचा. पण त्या आयोगाने मला वाटतं पूर्णपणे तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केला की एकदम म्हणजे व्यवस्थितशीर त्याला पॉईंट वाईज टाकलेला आहे की असं म्हणजे अक्षरशः आपल्या तोंडामध्ये ते पेढा ठेवल्यागत केले. कारण हा पॉईंट खूप मित्रांनो, तुमचे जर कोणी सिनियर किंवा तुम्ही जर मेन्स दिलेला असेल तर तुम्हाला माहीत असेल. तर त्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं आहे, अवकाश संज्ञा, भौगोलिक माहिती प्रणाली, जागतिक स्थिती प्रणाली, सुदूर संवेदन यंत्रणा, देशाचे संरक्षण, बँकिंग, आंतरजाळ, इंटरनेटच्या संदर्भात अवकाश तंत्रज्ञान युग, दूरस्थ संपर्क प्रणाली, टेलिकम्युनिकेशन, वाहतूक नियोजन, लोहमार्ग, रस्ते मार्ग, सागरी मार्ग, हवाई मार्ग, वाहतूक व्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण, भारतातील मिशन शक्ती, अँटी सॅटेलाइट मिशन, अवकाशीय उपग्रह संपत्ती, अवकाश स्पेस संशोधन व विकास तंत्रज्ञानाच्या संदर्भात इस्रो, DRDO यांची भूमिका, अंतराळातील अवकाशीय कचरा व्यवस्थापन, अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा आणि त्याबाबतीत प्रतिबंधात्मक उपाय, भारतीय भूराजनीतिक स्थिती. त्याच्यामध्ये सेकंड पॉईंट टाकला त्यांनी 2.8 म्हणून रिमोट सेन्सिंग आणि मूलभूत तत्वे. ह्या पॉईंटमध्ये हा पॉईंट ऑलरेडी जुन्या सिलेबसमध्ये मेन्शन होता. त्याच्यामध्ये बी काही त्यांनी सबटायटल टाकलेलेच होते, परंतु ज्या पद्धतीने ह्या नवीन सिलेबसमध्ये त्यांनी मेन्शन केले त्या पद्धतीने नव्हते. म्हणजे एकदम व्यवस्थितशीरपणा ह्या नवीन सिलेबसमध्ये त्यांनी आणला आहे. त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग, मूलभूत संकल्पना, हे सर्व काही डेटा आणि माहिती, रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन, रिमोट सेन्सिंग फायदे आणि मर्यादा, रिमोट सेन्सिंग प्रक्रिया, चुंबकीय स्पेक्ट्रम, वातावरणासह ऊर्जा आणि पृथ्वीच्या पृष्ठभागासह ऊर्जा व परस्पर क्रिया, भारतीय उपग्रह सेन्सर वैशिष्ट्ये, नकाशा, रिझोल्युशन, प्रतिमा, असत्य रंग संयुक्त, दृश्यमान व्याख्या आणि डिजिटल डेटाचा घटक, निष्क्रिय आणि सक्रिय मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग, मल्टी स्पेक्ट्रल रिमोट सेन्सिंग आणि त्यांचे अनुप्रयोग. मध्ये त्याचं सबटायटल मध्ये काय टाकलं आहे, एरियल फोटोग्राफी. तर एरियल फोटोग्राफीमध्ये हा पॉईंट थोडा मला नवीन वाटला. त्याच्यामध्ये त्यांनी सबटायटल टाकले, हवाई छायाचित्राचे प्रकार आणि वापर, कॅमेराचे प्रकार, त्यांचे अनुप्रयोग, त्रुटी निर्धारण आणि स्थानिक रिझॉल्युशन, एरियल फोटोग्राफी, व्याख्या आणि नकाशा स्केल, आच्छादित स्टिरिओ फोटोग्राफी. आता मध्ये काय दिलं आहे, GIS आणि त्यांचे अनुप्रयोग, भौगोलिक माहिती प्रणाली परिचय, GISचे घटक, भूस्थानिक डेटा, स्थानिक आणि गुणधर्म डेटा, समन्वय प्रणाली, नकाशा, अंदाज आणि प्रकार, रास्टर डेटा आणि मॉडेल, वेक्टर डेटा आणि मॉडेल, GISचे कार्य, इनपुट कुशलता, व्यवस्थापन, क्युरी विश्लेषण आणि रिझोल्युशन, जमीन वापर व जमिनीचे संरक्षण बदलण्याचे विश्लेषण, डिजिटल एलिव्हेशन मॉडेल, DES, त्रिकोणबद्ध अनियमित नेटवर्क डेटा मॉडेल, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडवण्यासाठी GISचे अर्ज. मित्रांनो, GISवर तुम्ही जर मेन्सचं थोडंफार ॲनालिसिस केलं असेल तर GISवर मोठ्या प्रमाणात क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळं त्यांनी हा पॉईंट खूप डिटेलमध्ये सांगितलं की ह्याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे आयोगाला. आता कृषी घटकामध्ये कृषी परिसंस्था, तर या कृषी परिसंस्था जे आहे ते ओल्ड सिलेबसमध्ये 3.1मध्ये कृषी परिस्थितिकी ह्या टायटल खालीमध्ये सेम पॉईंट सब टायटल आहेत. त्याच्यामध्ये काही मोठ्या प्रमाणात बदल नाही झाला. मृदा बी सेम आहे, फक्त मृदामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण मला बदल हा वाटला की मृदा त्यांनी आता खूप व्यवस्थितशीरप्रमाणे डिफाईन केली किंवा पॉईंट वाईज सिलेबसमध्ये मेन्शन केलं आहे की मृदा म्हणल्यावर मृदामध्ये कोणते कोणते घटक येत आहेत. मग त्यामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होणार आहे. पहिल्यांदा मुळात म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की MPSCचे मुलं कितीही अभ्यास करू शकतात, परंतु त्यांना जर असं एकदम डिफाईन आणि एकदम क्लॅरिटेबल असा सिलेबस दिला तर त्यांच्या अभ्यासामध्ये एक तंतोतंतपणा आणि चोखपणा येईल. त्यामुळं मला तरी वाटतं की आपल्याला ह्या सिलेबसचा नक्कीच फायदा होईल.
सेकंड जल व्यवस्थापन ही ऑलरेडी जुन्या सिलेबसमध्ये आहे, फक्त हे व्यवस्थिशीर मांडणी केलेले आहे, ते आपण वाचून घ्या. आता पेपर क्रमांक 2 भारतीय संविधान व भारतीय राजकारण, ह्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात बदल आयोगाने केलेला आहे कायदे. कारण असे काय होतं की SC/ST कायदा झाला 1995चा, किंवा ग्राहक संरक्षण अधिनियम झाला. हाच ग्राहक संरक्षण अधिनियम पेपर क्रमांक 2मध्ये बी होता, पेपर क्रमांक 3मध्ये बी आहे, किंवा पेपर क्रमांक 4मध्ये बी त्याचा थोडाफार अंतर्भाव आहे. त्यामुळे आयोगाने हे काळजीपूर्वक ही गोष्ट अधोरेखित करून त्या गोष्टीला ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते आपण सर्वांनीच बघू. पेपर क्रमांक 2मध्ये ते स्ट्रक्चर असते. 150 मार्काला पेपर असतो, दर्जा पदवीचाच असतो. प्रश्नपत्रिकेचे स्वरूपी वस्तुनिष्ठ, कालावधी 2 तासाचा. तर पॉईंट 1 जे भारताचं संविधान, ह्याच्यामध्ये त्यांनी सर्व डिटेल तुम्ही वाचून घ्या, कारण हे सेम पॉईंट अगोदरसुद्धा जुन्या सिलेबसमध्ये आहेत. भारतीय संघराज्य व व्यवस्था, हा पण पॉईंट जुन्या सिलेबसमध्ये तसाच दिला आहे. मित्रांनो, आपण फक्त चेंजेस पाहूया की जुन्या सिलेबसमध्ये कम्पॅरेटिव्हली नवीन सिलेबसमध्ये काय नवीन चेंज झाला आहे, त्या संदर्भात आपण फक्त डिस्कस करूया. हा पॉईंट त्यांनी पॉईंट क्रमांक 3 हा नवीन पॉईंट टाकला आहे, भारतीय प्रशासनाचा उगम. तर ब्रिटिश पूर्व, त्याच्यामध्ये काय आहे, ब्रिटिश पूर्व काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ. तर एकंदरीत हे पॉईंट दिसतात छोटे, पण ह्याच्यामध्ये खूप समग्र असं कंटेंट आहे, आणि ते तुम्ही जर पूर्ण म्हणजे पॉलिटी वाचलं किंवा हिस्ट्री, ह्या दोन्ही घटकातनं हा पॉईंट क्लिअर होईल. राज्य शासन व प्रशासन, हा पण पॉईंट सेम ॲज इट इज उचलला आहे. पॉईंट 5 पण ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन आणि प्रशासन, हे पण सेम ॲज इट इज उचलला आहे. जिल्हा प्रशासन बी हा पॉईंट सेम आहे. पक्ष आणि हित संबंधित गट, हाच मित्रांनो पॉईंट पहिल्यांदा ओल्ड सिलेबसमध्ये पॉईंट नंबर 7 म्हणजे पक्ष व दबाव गट, ह्या म्हणजे एक छोटासा पॉईंट म्हणून अंतर्भूत होता, पण आता त्यांनी एक स्पेशल पॉईंट आणला की पक्ष व हित संबंधित गट. आता सेकंड 8वां काय, निवडणूक प्रक्रिया, हा पण पॉईंट जुन्या सिलेबसमध्ये आहे, ह्याच्यामध्ये बी कोणत्याही प्रकारचा बदल नाही. प्रसारमाध्यमे, हे पण जुन्या सिलेबसमध्ये आहे, फक्त त्यांनी ॲड काय केले, फेक न्यूज अँड पेड न्यूज. हे अगोदर बी मागच्या मेन्सला सुद्धा किंवा मुलं अभ्यासायचेच, फक्त आता त्यांनी सिलेबसमध्ये मेन्शन केलं आहे. शिक्षण पद्धती, ते पण आहे. सर्वात महत्त्वाचा बदल काय झाला आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, हा नवीन त्यांनी अंतर्भाव केलेला पॉईंट आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे ते व्याख्या, जमिनीचे वर्ग व प्रकार, जमिनीचा वापर बदला संबंधित प्रक्रिया, जमीन महसूल निर्धारण, आकारणी व जमावबंदी, भूमी अभिलेख, अपील, पुनर्परीक्षण आणि पुनर्वलोकन संबंधित तरतुदी. मित्रांनो, हाच पॉईंट ना तुम्हाला, जर तुम्ही इथं व्यवस्थित ह्याचा स्टडी केला तर तुम्हाला पेपर 4मध्ये ह्याचा थोडाफार फायदा होऊ शकतो. पॉईंट क्रमांक 13मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे बदल केला आहे, कारण 2-3 कायदे चांगले गाळलेत त्यांनी, की जे कायदे रिपीट होत होते. पेपर क्रमांक 2मध्ये तोच कायदा, पेपर क्रमांक 3मध्ये तोच कायदा. त्याच्याऐवजी त्यांनी पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 हा कायदा ऑलरेडी जुन्यामध्ये बी आहे आणि आत्ता बी ठेवला आहे. पॉईंट क्रमांक 2 बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार व अधिनियम 2009, हा पॉईंट त्यांनी मात्र नवीन मेन्शन केला आहे. जुन्या सिलेबसमध्ये बी ह्या पॉईंटचा थोडाफार प्रमाणात अंतर्भाव होता, पण त्याच्यात तेवढी क्लॅरिटी नव्हती जसं की ह्या सिलेबसमध्ये त्यांनी आणलेली आहे. त्याच्यामध्ये काय आहे, व्याख्या, उद्दिष्टे, बालकांचा शिक्षणाचा अधिकार, शासनाचे कर्तव्य, तसेच शाळा व शिक्षकाच्या जबाबदाऱ्या. ह्याच्याऐवजी रिप्लेस काय केलं आहे, तर त्याऐवजी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 हा त्या जागी होता, तो त्यांनी बाहेर काढला आहे. आणि थर्ड काय, माहितीचा अधिकार, हा जुन्या सिलेबसमध्ये आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, हा पण जुन्या सिलेबसमध्ये आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988, हा पण जुन्या सिलेबसमध्ये आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती 1989, हा पण जुन्या सिलेबसमध्ये आहे. पण जो पॉईंट क्रमांक 7 आहे, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम 2007, ह्याच्या रिप्लेसमध्ये काय केलं आहे, अगोदर जो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती अधिनियम 1995 होता, त्याच्या जागेवर
हा कायदा घेऊन आलेले आहेत आणि तो कायदा त्यांनी सिलेबसमधनं काढून टाकला आहे. आता नागरिकाच्या हक्काचे संरक्षण अधिनियम 1955 हा सुद्धा जुन्यामध्ये मेन्शन आहे. पॉईंट नंबर 14 काय आहे, समाज कल्याण आणि सामाजिक विविधान, हे सुद्धा जुन्या सिलेबसमध्ये आहे, त्यामुळं तुम्ही वाचून घेऊ शकता. पॉईंट क्रमांक 15 हा पण पॉईंट जुन्या सिलेबसमध्ये मेन्शन होता, पण असा विशेष असा म्हणजे टायटल खाली हा पॉईंट जुन्या सिलेबसमध्ये मेन्शन नव्हता, तो नवीन सिलेबसमध्ये त्यांनी मेन्शन केला. वित्तीय प्रशासन, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, अर्थसंकल्प तयार करणे, कायदेशीर प्रक्रिया अंमलबजावणी करणे, सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण, संसदीय नियंत्रण आणि वित्तीय मंत्रालयाचे नियंत्रण. हा पॉईंट थोडा प्रमाणात नवीन आहे. समित्याद्वारे नियंत्रण, लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती. त्यातला काय सबटायटल, भारताचे नियंत्रण व महालेखा परीक्षक कार्य व भूमिका. हे सर्व काही जुन्या सिलेबसमध्ये होते, परंतु त्यांना स्पेशल असं काही डिफाईन केलेलं नव्हतं, तर ते एक सबटायटल म्हणून होते. तर कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था हा खूप चकित करणारा पॉईंट आहे. त्याचं कारण असं की पॉलिटीमध्ये कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, प्रशासन म्हणलं की पॉलिटी आली, त्यामुळे ते हरित क्रांती आणि धवल क्रांती ह्याच्यामध्ये काय रोल राहिला प्रशासनाचा त्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं. आता सार्वजनिक सेवा ह्यासुद्धा जुन्या सिलेबसमध्ये आहेत, त्यामुळे त्याच्यावर वेगळं काय असं बोलण्यासारखं नाही आहे. पॉईंट क्रमांक 18 घटनात्मक आणि वैधानिक संस्था, हे जे आहे हे पॉईंट क्रमांक 1मध्ये ह्याचा उल्लेख आढळून येईल, तोच त्यांनी पॉईंट 18मध्ये परत डिफाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. सेकंड पॉईंट क्रमांक 19 लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत. आता हा पॉईंट त्यांनी मला वाटतं थोडं ट्रिकी आणि नवीन टाकला आहे. आता संकल्पना काय येतं, नवीन सार्वजनिक व्यवस्था, नागरी संस्था, विकेंद्रीकरण, प्रगतीकरण आणि ई गव्हर्नन्स. दृष्टिकोन वर्णनात्मक दृष्टिकोन आणि व्यवस्था दृष्टिकोन. आता सिद्धांत नोकरशाही सिद्धांत आणि मानवी संबंधित सिद्धांत. तर हे सिद्धांत वगैरे जर आपण युनिक अकॅडमीचं पेपर 2 पाहिलं पॉलिटीचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे थोडेफार प्रमाणात सिद्धांत आढळून येतात. तर पॉईंट क्रमांक 20 सार्वजनिक धोरण, हा पण पॉईंट त्यांनी थोडा नवीन टाकलेला आहे. सार्वजनिक धोरणामध्ये काय आहे की निर्मिती, अंमलबजावणी, मूल्यमापन आणि विश्लेषण. त्याच्यात सबटायटल ब काय आहे तर सार्वजनिक धोरणे आणि जागतिकीकरण. सबटायटल क काय, भारतातील सार्वजनिक धोरणाची प्रक्रिया. आता पेपर क्रमांक 3, पेपर क्रमांक 3 मध्ये काय विशेष काय बदल केला नाही मित्रांनो, त्यांनी सेम ॲज इट इज ठेवलं आहे. कोणत्याही म्हणजे थोडंफार एक शब्दरचना मला वाटतं थोडी मागं पुढं काही गोष्टीमध्ये त्यांनी केलेली आहे, पण असं ड्रास्टिक काही चेंजेस नाही की त्याच्यामध्ये तुम्ही विशेष काही असं वेगळं काही समजून घेण्यासारखं. त्यामुळं आपण डायरेक्ट कुठं चेंज केला आहे तिथंच डायरेक्ट जाऊया. ग्राहक संरक्षण अधिनियम 1986. पेपर क्रमांक 2 मधला जो त्यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम काढला तो त्यांनी पेपर क्रमांक 3 मध्ये ठेवलेला आहे. मित्रांनो, ह्या सिलेबसची खासियतच ही आहे की जुन्या सिलेबसमध्ये काही पॉईंट पेपर क्रमांक 2 मध्ये होते, 3 मध्ये होते, 4 मध्ये, तोच त्यांनी पॉईंट ओव्हरकम किंवा जी चूक होती ती ओव्हरकम करण्याची प्रयत्न केलेला आहे. तो ग्राहक संरक्षण अधिनियम पेपर क्रमांक 2 मधून काढला पण पेपर क्रमांक 3 मध्ये ठेवला. ह्याचा अर्थ की रिपिटेशन त्यांनी टाळलेलं आहे. 2.30 मध्ये मूल्य व नीतिमूल्य आणि प्रामाणिके. आता पेपर क्रमांक 4 हा खूपच मित्रांनो इंटरेस्टिंग आणि व्यवस्थितशीर त्यांनी ह्याची मांडणी केली आणि त्याची खूपच गरज होती, कारण पेपर क्रमांक 4 म्हणजे राज्यसेवेमध्ये पोस्ट घेण्यासाठी खूप महत्त्वाचा पेपर हा आहे. जर ह्या पेपरवर जो व्यक्ती पकड मिळवतो तो व्यक्ती DC किंवा चांगल्या दर्जाचा अधिकारी झाल्याशिवाय राहत नाही, कारण ह्याच्यामध्ये इतकी किचकटपणा किंवा संदिग्ध आहे की काही क्लिअरिटी नव्हती. मुळात म्हणजे सायन्स आणि टेकमध्ये काय अभ्यासायचं, बायोटेकमध्ये काय अभ्यासायचं, नंतर अर्थशास्त्रामध्ये इकॉनॉमीमध्ये काय अभ्यासायचं, त्यातले त्यात 3-4 सब्जेक्ट सगळ्यांचे वीक असायचे, बायोटेकचं मटेरियल अवेलेबल नसायचं. त्यामुळं आयोगाने ह्या पेपरमध्ये खूप चांगल्या प्रकारचा सिलेबस डिफाईन केला आहे. मला तरी वाटतं की इथून पुढं
चांगल्या प्रकारे मुलांना टॅकल होईल की नेमकं आयोगाला ह्या पेपरमध्ये अपेक्षित काय आहे, कोणत्या पॉईंटवर आपण जास्त भर दिला पाहिजे. आणि जर जुन्या पेपरचं तुम्ही थोडंफार विश्लेषण केलं तर तुम्हालाही आढळून येईल की आयोगाने जे पॉईंट दिले त्याच्या बाहेर आत्तापर्यंत आयोगाने कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन टाकले नाहीत. त्यामुळं मला तरी वाटतं पेपर क्रमांक 4 आयोगाने खूपच चांगल्या प्रकारचा डिटेल एक्सप्लेन केलेला आहे. तर त्याच्यातलं 1.1 समग्र लक्ष्मी अर्थशास्त्र. आता समग्र लक्ष्मी अर्थशास्त्र हा पॉईंटमध्ये जर पाहिलं गेलं तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, स्थूल देशांतर्गत उत्पादन, राष्ट्रीय उत्पादन, स्थूल मूल्यवर्धन, घटक खर्चानुसार बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन, भाजक, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या, विचारचक्र, रोजगार संकल्पना व बेरोजगाराचे मापन. जर हे पाहायला गेलं तर ऑलरेडी जुन्या सिलेबसमध्ये हे पॉईंट मेन्शन होते. आता वृद्धी आणि विकास हा पण पॉईंट जुन्या सिलेबसमध्ये मेन्शन होता. जुन्या सिलेबसमध्ये जर आपण विकास आणि कृषी अर्थशास्त्र हा सेकंड पॉईंट होता जुन्या सिलेबसमधला, त्याच्यामध्ये एक 2.1 म्हणून समष्टी अर्थव्यवस्था ह्या पॉईंटमध्ये ह्या सर्व गोष्टींचा ह्या सर्व टायटलचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होता. त्यांनी फक्त तिथला सर्व पॉईंट काढून त्याला एक समग्र लक्ष्मी अर्थशास्त्र ह्या टायटलखाली 1.1 हा पॉईंट दिलेला आहे. आता 1.2 काय आहे तर वृद्धी आणि विकास. जुन्या सिलेबसमध्ये बी हा पॉईंट होता, फक्त त्याचं टायटल असं होतं की वाढ, विकास व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. ह्याच्यामध्ये फक्त त्यांनी वृद्धी आणि विकास ह्या टायटलखाली हे सर्व काही घेतलेलं आहे. सार्वजनिक वित्त हा पण जुन्या सिलेबसचा सेम पॉईंट आहे. तो जुन्या सिलेबसमध्ये समष्टी अर्थव्यवस्थामध्ये ह्याचा अंतर्भाव होता. मुद्रा आणि पैसा हा पण पॉईंट जुन्या सिलेबसमध्ये समष्टी अर्थव्यवस्थाचा एक छोटंसं टायटल होतं आणि त्याच्या खाली मुद्रा आणि पैसा होता. पूर्ण आता नवीन सिलेबसमध्ये त्यांनी विशेष स्पेशल टायटल देऊन पैशाची कार्ये, आधारभूत पैसा, उच्च शक्तीचा पैसा, चलन संख्यात्मक सिद्धांत, मुद्रा गुणांक, भाववाढीचे मौद्रिकेतर सिद्धांत, भाववाढीचे कारणे, मौद्रिक राजकोषीय व थेट उपयोजना. आता 1 पॉईंट काय आहे, 5 काय आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. मित्रांनो आता खाली बी असाच एक सेम पॉईंट तुम्हाला दिसेल, पण त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन न होता ह्या दोनचं कम्पॅरेटिव्हली स्टडी करून नेमकं ह्याच्यामध्ये वरच्या 1.5 मध्ये नेमकं काय अपेक्षित आहे आणि इथं जर खाली बघायला गेलं तुम्ही हे 2.8 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल ह्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे आयोगाला, ह्याचे कम्पॅरेटिव्हली स्टडी करून तुम्ही एक्झॅक्ट स्टडी करावा. आता पॉईंट 2 मध्ये काय आहे, भारतीय अर्थव्यवस्था. 2.1 मध्ये काय आहे, भारतीय अर्थव्यवस्था वाढवा. आता भारतीय अर्थव्यवस्थे पुढचे आव्हाने. आता हे दारिद्र्य, बेरोजगारी, प्रादेशिक असमतोल, निर्मूलनाचे उपाय, नियोजन, प्रकार व तर्काधार, नियोजन आयोग व नीती आयोग. मित्रांनो दारिद्र्य, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल जुन्या पॉईंटमध्ये 2.1 मध्ये 1.1 मध्ये अशा 3 ते 4 जागेवर हाच पॉईंट रिपीट होत होता. तो त्यांनी आयोगाने रिपीट न होऊन देतात त्याला एकाच टायटल खाली आणि एकदाच मेन्शन केलेला आहे. आर्थिक सुधारणा हा पण पॉईंट जुन्या सिलेबसमध्ये होता. 2.2 भारतीय शेती व ग्रामीण विकास हा मात्र जुन्या सिलेबसमध्ये जो जुना सिलेबस होता भारतीय अर्थव्यवस्था आणि कृषी ह्या घटकामध्ये हा पॉईंट अंतर्भूत होता. आता मात्र त्यांनी तसं न करता कृषीला वेगळं केलं आहे आणि अर्थव्यवस्था वेगळी करून भारतीय शेती आणि ग्रामीण विकास हा पॉईंट वेगळा केलेला आहे. जलव्यवस्थापन हे सर्व काही सेम आहे. सहकार जुन्या सिलेबसमध्ये भारतीय शेती, ग्रामीण विकास आणि सहकार असं डायरेक्ट एकच टायटल होतं, त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा अंतर्भाव केला होता. तर ह्या सिलेबसमध्ये फक्त त्यांनी सहकार बाजूला काढलेला आहे. सहकारला एक स्पेशल स्थान देऊन 2.3 अंतर्गत त्याला डिफाईन केले. आता 2.4 मौद्रिक व वित्तीय क्षेत्र हा थोड्याफार प्रमाणात मला थोडासा वेगळा वाटला. त्याच्यामध्ये काय भारतीय वित्त व्यवस्था, संरचना, भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका, मौद्रिक व पतधोरण, संक्रमण यंत्रणा, भारतातील भाववाढ लक्ष्य, भारतातील बँकिंग आणि बँकेतर वित्त व्यवस्थेचा विकास, नाणे बाजार 1991 नंतरच्या घडामोडी, भांडवल बाजार 1991 नंतरच्या घडामोडी, सेबीच्या भूमिका, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. मित्रांनो हा पॉईंट महत्त्वाचा ह्याच्यासाठी आहे
की खूप काही मुलांचं कन्फ्युजन असं होतं की बुवा राज्यसेवेलाच प्रिलिमलाच बँकिंग आहे, मेन्सला बँकिंग नाही आहे. तर बँकिंग हे अगोदरच्या जुन्या सिलेबसमध्ये बी होती, परंतु ती अशी क्लिअर मेन्शन केलेली नव्हती. ती छोटासा टायटल खाली त्यांनी जस्ट रेपो दर काय आहे आणि रिव्हर्स रेपो दर काय आहे ह्या 2-3 गोष्टी मेन्शन केलेल्या होत्या. परंतु नवीन सिलेबसमध्ये 2.4 मौद्रिक व वित्तीय हे क्षेत्र ह्या टायटलखाली त्यांनी योग्य प्रकारे डिफाईन केले की नेमकं अपेक्षित काय आहे ह्या घटकाअंतर्गत. त्यामुळे आता मला तरी वाटतं की बँकिंग हा मेन्सला सुद्धा टॉपिक आहे. 2.5 सार्वजनिक वित्त आणि वित्तीय व्यवस्था हा सेम ॲज इट इज पॉईंट जुन्या सिलेबसला बी आहे. 2.6 उद्योग व सेवा क्षेत्र हा मित्रांनो हा पॉईंट थोडा सिम्पल वाटतो, परंतु तुम्ही मेन्सचे थोडे क्वेश्चन पाहिले तर तुम्हाला आढळून येईल की सेवा क्षेत्र आणि उद्योग त्यातली त्यात MSME ह्या सेक्टरवर तरी भरपूर मोठ्या प्रमाणात क्वेश्चन येतात. त्यामुळे हे त्यांनी चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे आयोगाला ते त्यांनी डिफाईन केलं आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. 2.7 पायाभूत सुविधा आणि विकास. पायाभूत सुविधा आणि विकास हे जुन्या सिलेबसमध्ये बी होतं. थोड्याफार त्यांनी शब्दरचना बदललेली आहे. हे पोस्ट, टेलिग्राफ, दूरसंचार, रेडिओ, दूरचित्रवाणी, इंटरनेट जाळी, भारतातील पायाभूत सुविधा, समस्या अशा काही गोष्टी म्हणजे फिरून तेच मांडणी केली आहे, फक्त त्याच्यामध्ये थोडी शब्दरचनाचा बदल आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. आता वर बी दिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार आणि खाली पण आंतरराष्ट्रीय व्यापार. तर कम्पॅरेटिव्हली तुम्ही चेक करा की नेमकं वर काय अपेक्षित आहे किंवा वर काय पॉईंट मेन्शन केलेत आणि खाली काय आयोगाने पॉईंट मेन्शन केलेत आणि त्यानुसार तुम्ही योग्य टॅकल करा. तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा पण पॉईंट सेम ॲज इट इज आहे. आता 2.10 मध्ये कृषी दिलं आहे त्यांनी. कृषीचे बी सर्व काय पॉईंट सेम आहेत, फक्त मुळात म्हणजे बदल काय केला आहे, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व ह्या टायटलमध्ये ना काही गोष्टी त्यांनी डिफाईन केलेल्या नव्हत्या जुन्या सिलेबसमध्ये. एकदम असे म्हणजे थोड्या कमी प्रमाणात सांगितलं होतं की ह्या टायटल अंतर्गत कोणते पॉईंट येतील, परंतु ते क्वेश्चन ह्याच्यावर टाकायचे, WTवर टाकायचे, ICARवर टाकायचे, MCAERवर टाकायचे. परंतु ते मग जे सिनियर मुलं आहेत त्यांना ते कळून यायचं की बाबा हे पण पॉईंट सिलेबसला आहेत, पण जे नवीन मुलांना ते लवकर टॅकल होत नव्हतं. तर ते आत्ता डायरेक्ट आयोगाने सिलेबसमध्ये मेन्शन केलं आहे, त्यामुळं सर्वांना अभ्यासाला त्याला मदत होईल की बाबा हे पण पॉईंट सिलेबसला आहेत. सेकंड 2 काय ग्रामीण कर्ज बाजारीपणा व समस्या आणि कृषी पतपुरवठा हा पॉईंट सेम ॲज इट इज आहे. त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही, जस्ट 2-3 लाईनमध्ये त्यांनी बदल केला आहे, परंतु तो ऑलरेडी आपण जुन्या सिलेबसला बी तो आपण अभ्यासात होतो, ह्यावेळेस बी अभ्यास होतो, त्यामुळे असं काही वेगळा चेंज नाही. अन्न व पोषण आहार हा बी सेम पॉईंट आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि विकास हे सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे, कारण ह्याच्यामध्ये आर्ट्स क्षेत्रातील झालं, इंजिनिअरिंग क्षेत्रातली मुले किंवा मेडिकलचे हे मुलांना जास्त हा पॉईंट टॅकल होत नव्हता किंवा मार्केटमध्ये ह्या पॉईंटचा सिलेबस नव्हता. त्यामुळे मुलांना काय अभ्यासावं काय नाही, काही जण तर ते ऑप्शनलला पण सोडत असायचे. तर ते आता मला वाटतं ते टाळलं जाईल. त्याचं कारण असं की आयोगाने ते इतकं व्यवस्थिशीर डिफाईन केलं आहे की त्याच्यामध्ये काय काय हवं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय आयोगाला अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीचं क्वेश्चन येतील ह्याचं बी मला वाटतं एक कानुसा घेता येईल की हा सिलेबस बघितला तर. त्याच्यामध्ये मग त्यांनी पारंपरिक ऊर्जामध्ये काय येईल, अपारंपरिक ऊर्जा स्रोतमध्ये काय येईल, भारतातील ऊर्जाच्या संकटावर संबंधित काय येईल. तर 3.2 मध्ये त्यांनी संगणक माहिती तंत्रज्ञान हा पण म्हणजे त्यांनी एकदम व्यवस्थिशीर पॉईंट क्लिअर केला आहे. परिचय काय आहे, त्याच्या संदर्भित कन्सेप्ट कोणत्या येतात किंवा की कोणत्या त्या तुम्हाला कशा अभ्यासायच्यात. प्रशासकीय पुढाकार काय आहे, मीडिया लॅब आशिया हे ऑलरेडी जुन्या सिलेबसला मेन्शन होतं. सुरक्षा नेटवर्क्स, माहिती सुरक्षा, फॉरेन्सिक्स, सायबर कायदा हा पण जुन्या सिलेबसमध्ये मेन्शन होता, परंतु ह्या सिलेबसमध्ये त्यांनी सुटसुटीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान हे पण जुन्या सिलेबसला होतं. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे जैवतंत्रज्ञान. हा चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये मार्क देणारा सब्जेक्ट आहे जैवतंत्रज्ञान, परंतु मार्केटमध्ये पुस्तकांची कमतरता, जर पुस्तकं अवेलेबल झाले तर त्याच्यामध्ये डाटाची कमतरता, ह्या अशा काय भरपूर गोष्टींचा लॅकनेस असायचा. तो आयोगाने मला वाटतं एकदम व्यवस्थिशीर त्याची मांडणी केली सिलेबसची की त्या सिलेबसमध्ये काय काय अंतर्भूत आहे
पहिल्यांदा बी थोडंफार अंतर्भूत होतं, पण ज्या पद्धतीने आता ह्या नवीन सिलेबसमध्ये आयोगाने मेन्शन केलं आहे त्यामुळं सर्व मुलांना खूपच फायदा होईल. त्यांनी काय केलं आहे, प्रस्तावना शेतीमध्ये कृषी व जैव तंत्रज्ञान, वनस्पती ऊर्जा संवर्धन, प्रतिरक्षा विज्ञान, DNA तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्याकरिता उपयोगिता, लसी, किण्वन, जैव नैतिकता, जैव सुरक्षा, एकाधिकार, पेटंट, ह्या गोष्टीमुळे आपल्याला क्लॅरिटी येईल किंवा नेमकं पेटंटमध्ये काय अभ्यासायचं आहे, जैव सुरक्षामध्ये काय काय अभ्यासायचं, त्यामुळे आपल्याला सर्वांना त्याचा नक्कीच फायदा होईल. भारतीय औष्णिक कार्यक्रम ह्याचासुद्धा नक्कीच जुन्या सिलेबसमध्ये हा बी पॉईंट आहे. आता आपत्ती व्यवस्थापन, आता आपत्ती व्यवस्थापनला बी त्यांनी डिवाईड केलं आहे. आता मागच्या जुन्या सिलेबसचं तुम्ही आपत्ती व्यवस्थापन पाहाल तर काही असे विशेष, समजा किल्लारीचा भूकंप झाला, हा विशेष त्यांनी मेन्शन केलेला होता. पण या नवीन सिलेबसमध्ये त्यांनी विशेष मेन्शन न करता नैसर्गिक आपत्ती, मानवी आपत्ती, दहशतवाद, अतिरेकी कारवाई आणि अपघात ह्याच्यामध्ये मग सब टायटल सांगितलेत की असं असं आहे, मग त्या लिंकनुसार तुम्ही स्टडी करा. त्यामुळे फक्त हा पॉईंटमध्ये थोडं रिव्हर्स गेलो, कारण मागच्या वेळेस जुन्या सिलेबसमध्ये छोटे पॉईंट दिलेले होते आणि असे 4-5 भूकंप दिलेले होते, ते बी अभ्यासले तरी कवर होत होता हा पॉईंट. एकंदरीत मित्रांनो, आज आपण हे ॲनालिसिस पाहिलं. मी बी तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे, जर काही चुका झाल्या असतील तर माफ करा. पण मित्रांनो, ह्याच्यातनं आमच्या एल्गारच्या टीमचा सांगण्याचा एकच प्रयत्न आहे, सिलेबस चेंज झाला आहे. मार्केटमध्ये उद्या नवीन नवीन पुस्तकं येतील की नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना वगैरे. जर एकंदरीत तुम्ही जर 1 वर्ष बी अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला कळून येईल की सिलेबस काही चेंज झालेला नाही, फक्त त्याची मांडणी बदललेली आहे. त्यामुळं मित्रांनो, कोणीही मार्केटमधून नवीन पुस्तक विकत घेऊ नका. जे जुने पुस्तक आहेत तेच रेफर करा आणि त्याच पुस्तकातनं क्वेश्चन येतील, हे आमचं वैयक्तिक मत आहे. मग शेवटी तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे की नवीन पुस्तकं, पण मार्केटमध्ये आम्ही बघतो नवीन मुलांचं बकरा बनवला जातो की असं नवीन टायटल टाकून की नवीन अभ्यासानुसार रचना, नवीन पॉईंट ॲड केलेले. असं काही नसतं. जे बेस आहे तोच बेस आहे. तुम्ही बी व्यवस्थित आणखी ॲनालिसिस सिलेबसचं केलं तर तुम्हालाही कळून येईल. एल्गारमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्हाला आमचं प्रयत्न आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.